मुळामध्ये 7वीच्याच मुलांना नेणार आहे हे आम्हाला कळलेलं आहे आणि 2.25 कोटी रुपये ह्याच्यावरती एका दिवसासाठी खर्च होणार आहे. याच्यासाठी लागणारी माहिती किंवा गटनेत्यांमध्ये याच्यावर चर्चा काय मला समजत नाही आहे. हम करे सो कायदा काय मुंबईत मांडलंय आणि तुम्ही एवढा मोठा खर्च करणार आहात तर तुमच्याबरोबर असलेल्या सभागृहामध्ये असलेले सगळेच गटनेते यांच्याबरोबर चर्चा नाही, कुठेही काही नाही. मन मानेल तसा मुंबईकरांचा पैसा वाटेल त्या ह्याला गोष्टीला सहल आहे ना. मग सहलीला मुलांना एक दिवसाला नेता येणार तर केशव सृष्टी ही काय किती चांगली किती वाईट मी बोलायला उभीच नाही, पण तीच का हा पण प्रश्न लोक आता विचारतायत. त्यात करून जेव्हा तुम्ही हे सगळं ठराव करता तेव्हा असे किती पर्याय तुमच्या समोर होते जे तुम्ही नेमले, ज्यांच्यामुळे हा प्रस्ताव आलाय ते मुळातच प्युअरली RSS आहेत, हे कोणी नाकारत नाही. तरीसुद्धा मुलांना काहीतरी शिकायचं आहे किंवा मुलांना काहीतरी दाखवायचं आहे, काहीतरी चांगलं. निश्चित केशवसृष्टी तुमची मी अजून पाहिली नाही, पण ऐकी होते चांगली आहे. मग तुम्ही कारणं काय देताय तर संपूर्ण आयुर्वेद प्लांट, बरोबर ना साईनाथ? आयुर्वेदचे प्लांट आम्ही दाखवतोय. मला सांगायचं आहे या पोद्दारमध्ये चला आमच्या हॉस्पिटलमध्ये, ज्याला नरवेलाचा पाला म्हणतात, अतिशय दुर्मिळ नरवेल, नावच मुळात नरवेल, प्रसूती झाल्यानंतर ब्लिडिंग वगैरे जास्त होतं त्यावेळेला ते अशा अनेक दुर्मिळ तिथे प्लांट आहेत. खूप लांब जायची गरजच नाही, चाली पण आपण जाऊ शकतो. भाईंदर, मुंबई ते भाईंदर किती 45-48 खूप 50 किलोमीटर एका दिवसाचं आहे. 2.25 कोटी किती मुलं आहेत तर 30,000 एका मुलामध्ये. एका मुलाच्या मागे खर्च किती तर 803 काही समथिंग असं येत आहे. 800 रुपयात दिवसभरात तो बसने प्रवास करेल, त्याला काहीतरी खायला द्याल त्याला, तरी एका मुलावर 800च्या वर. बरं ती मान्यता सगळ्यांची घेतली का तर नाही. मग सभागृह काय कोण किती छान किंवा कोण हे बघायला आम्ही येतो का? जसा तुम्हाला वाटतं आम्हालाही वाटतं मुंबईकरांच्या मुलांनी चांगलं बघितलं पाहिजे, मग मुंबईकरांच्या मुलांनी चांगलं बघायला पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मुंबईकरांच्या मुलांनी बघितलं पाहिजे. अगदी उदाहरण देते, आत्ता पाण्याची टंचाई मुंबईत आहे, पण जे पाणी येतं ते जगात 1 नंबरचं पाणी म्हणजे मुंबई आहे. आणि मुंबईच्या पाण्याचा जो फिल्टर आहे, म्हणजे फिल्टर होण्याची प्रक्रिया आहे, एकदा मुलगा बघेल ना एखादा विद्यार्थी, तो विद्यार्थी सखोल त्याच्यावरती विचार करेल. चमचाभर पण पाणी तो बाहेर टाकणार नाही. आपल्याला संस्कार द्यायचे तर पहिले ते देऊया ना. आता मला 3000 विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या माध्यमाची मुलं आहेत, मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू, गुजराती, आम्हाला माध्यमं पण कळली पाहिजे. सरसकट सगळी माध्यमं म्हणजेच मराठी, गुजराती, हिंदी, उर्दू, बाकी सगळी मुलं नेत असताल आहात का तर माझ्या माहितीनुसार याचा अर्थ की आम्हाला काहीतरी महानगरपालिकेच्या बेनिफिटमधनं आमच्या पक्षाला मिळवायचं आहे. सरळ सीधा कट असे आयुर्वेद प्लांट दाखवायचे,
हे दाखवायचं आहे ते दाखवायचं आहे, दाखवा ना मुलांना. तिकडे जाऊन तुम्ही त्यांना दिवसभर ठेवणार आहात. आज आमचा सगळ्यांचा ह्याच गोष्टीला विरोध आहे. पहिल्या आधी सखोल आमच्याबरोबर चर्चा करा. डायरेक्ट तुम्ही उद्या येईल मला वाटतं स्टँडिंगला, तिथं तर बोलणारच. कारण याच्या वचना DMC आहेत ना, यांच्याबद्दल आता शंका यायला लागली आहे. ज्या DMC आहे, मी नाव नाही घेणार त्यांचं, पण या DMCचं काम ना कुठल्या तरी पक्षाला पुरस्कृत करायचं. हा अशा DMC असतील तर ह्यांच्याबाबत अनेक अशा गोष्टी आहेत, ह्याच्यावर आयुक्त कारवाई करणार की नाही. एकीकडे आपण बघतोय की जेनझीज प्रत्येकाला खरं तर प्रत्येक राजकीय पक्ष जेनझीजसाठी तरुण मुलांसाठी खरं तर मैदानात उतरताना बघायला मिळतंय. पण आता जेनझीज सोबत जेन अल्फाला देखील टार्गेट या निमित्तानं करतायत असं वाटतंय का? कारण 7वीतली मुलं आहेत. हेगडेवार यांच्या संदर्भातली खरं तर केशवसृष्टी आहे असं म्हटलं जातं. सर्टिफाईड पॉलिटिकल कोर्सेस त्या ठिकाणी देखील केले जातात. त्याच्यामुळे जेनझी आणि जेन अल्फा वळवण्याचा हा प्रयत्न वाटतो का? ज्या पद्धतीने जंतर मंतर जे काय मैदान आहे, हे जंतर मंतर झाले आणि आता अल्फा झेनजी यांच्या मागे लागले. कळून चुकलं. देश बदल रहा है, देश की हवा बदल रही है, आणि ती जर बदलायची नसेल तर झेंजी अल्फा किंवा आता हळूहळू मला डाऊट आता यायला लागलाय, हळूहळू ना गरोदर स्त्रियांना पण यांचे ट्रेनिंग सेंटर निघतील आणि त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये म्हणजे असेच कोणाचे ना कोणाचे पैसे घेऊन, मला म्हणायचे महानगरपालिका कधी जात धर्म पंथ न बघता काम करत आली आहे. आणि ह्या ज्या DMC आहेत ह्या नेहमीच एका पक्षाला पुरस्कृत असतील तर यांना महानगरपालिकेचा पगार द्यायचा का? यांना महापालिकेचे पैसे घेऊन वेगवेगळी जर कामं घडवायची असतील तर यांना महापालिकेत का ठेवायचं? जा ना तुम्ही बाबा, तिकडे पगारावर नोकऱ्या करा. तुम्ही आमच्या मुंबईकरांच्या महानगरपालिकेच्या पैशावर एका पक्षाचं तुम्ही ब्रँडिंग करणार, हे ब्रँडिंग आहे. आणि आता मोठा झेंजी येत नाही, मोठ्या झेंजीला कळून चुकलंय. आमचं म्हणणं आहे तुम्ही जीवसृष्टीला न्या, नाही तर आणखीन केशवसृष्टीला न्या. मग अशा महानगरपालिकेचा पैसा न वापरता तुमचे करा. आणि त्यांच्या पालकांना आधी विचारा, पालकांचे म्हणणं ऐक. सहलीला नेतो म्हणतील आणि नेत असतील तर अनेक पालक पण म्हणतील की आमच्या मुलांवर अशा पद्धतीने नेऊन एका दिवसात त्यांची यातायात होणार आहे. कारण ते काय कमी ह्याच्यातलं नाही आहे, पळवत राहतील पुराणा पळा पळा असं नाही पाहिजे. सहल आहे म्हणजे आम्ही पण त्या अवस्थेतून गेलेलो आहोत. सहल म्हटलं की 8 दिवस झोप नाही लागत. एक दिवसाची असली तर काय घेऊ, कसं घेऊ, कुठली टोपी घेऊ, कुठले कपडे घेऊ, कुठलं म्हणजे युनिफॉर्मच असतो पण तरी पण नवीन बूट पाहिजे, नवीन डबा पाहिजे, हे म्हणजे अतिशय उत्साह. त्यामुळे मला वाटतं त्या उत्साहाला जाणून बुजून कुठच्या तरी विचारांचं न लेबल लावता निखिल आनंद त्यांना घेऊ दे. बघा ज्या पद्धतीने त्या कमिटीने जात पडताळणीमध्ये जात खोटे नाही ठरवलंय हे आधी समजून घ्या. त्याच्यानंतर आलेला 22 ऑगस्ट 2025चा निकाल बघा, म्हणजे नियम आलेला नवीन. विशाखा राऊत ह्या लढवय्या आहेत, त्या व्यवस्थित केस लढतील आणि जे 3
स्त्री सदस्यांनी जो निकाल दिलाय तो अर्धा मुर्दा दिलाय हे त्या कोर्टात सिद्ध करतील. पण मग याच्यामुळेच विरोधकांना टार्गेट केलं जातं असं सातत्यानं दिसून येत आहे का, असं वाटतंय का? कारण की एकीकडे जी खरं तर मान्यता रद्द केली आहे ती शिवसेनेच्या संदर्भात काही नगरसेवकांची आहे किंवा विरोधातल्या नगरसेवकांची आहे. तर टार्गेट होत आहे कोण? नाही, मुळामध्ये याच्यामध्ये अगदी दिल्ली टू गल्ली राजकारणच चाललंय. आपल्याला दिसतंय, बोलायचं काय. आणि ज्यांना अपेक्षित आहे म्हणजे प्रिया गुरव त्यांना अपेक्षित आहे की मला मिळालं पाहिजे. ते अपेक्षा असणं काय गुन्हा नाही, अपेक्षा असणं मान्य आहे. पण कायदाही बघू ना आपण. आत्ताच का आपण ठरवायचं. आणि विशाखा राऊतनी आधी जाऊन देऊन आलेले आहेत त्या व्यवस्थित त्यांचं लढतायत आणि त्यांची जात खोटी आहे असं होणार नाही. कारण भाजपाच्या एक वरिष्ठ ज्या त्यांच्याच गावात लहानाच्या मोठ्या झाल्या त्यांच्या नात्यात आहे, त्यांची तीच जात आहे आणि त्यांनी तो पडताळा त्यांना दिलाय. मी नाव नाही सांगणार. आणि त्या म्हणाल्या की विशाखा तुझी माझी एकच जात आहे, तुझा पंजोबा माझा हे होता, अशी काहीतरी जी वंशावळ आहे ती त्या देतील ना, त्या पण करतील. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जे राजपत्र तुम्ही आता दिलेलं आहे ते राजपत्र आणि मुंबई महापालिकेचा जो ऍक्ट आहे तो वेगळा आहे, त्याचा आणि ह्याचा काही संबंध लागतोय का हे पडताळणी सुरू. असं अमेय घोले म्हणतात की त्याचा काही फारसा संबंध येईल असं वाटत नाही आम्हाला. नाही, ठीक आहे ना, अमेय घोले फार हुशार आहेत बाबा, प्रचंड अभ्यासू नेतृत्व आहे ना, त्यामुळे अमेय घोले बोले आणि अख्खा महानगरपालिका डोले. ओके. पण मग सातत्यानं असं नाही वाटत की दादरमध्ये म्हणजे महेश सावंत यांना देखील चॅलेंज करण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टात सदा सरवडकर यांच्या विरुद्ध. दुसरीकडे विशाखा राऊत यांना देखील या निमित्तानं प्रश्न विचारण्यात आले, टार्गेट करण्यात आले. दादरचा बालेकिल्ला मिळवण्यासाठी जाऊन खटाटोप वाटतोय. दादरच काय, वरळी, पण फक्त वरळीला काही लागत नाहीये. वरळी तर पक्की हिटलिस्टवर आहे. आणि नुसतं वरळी नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे संताजी धनाजी कसे दिसत होते तसे उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य उद्धव ठाकरे हे सारखे दिसत आहेत बाबा. आता तो आमचा प्रॉब्लेम नाही, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. दुसरीकडे एक वेगळा प्रश्न असा आहे की सातत्यानं कंत्राटदारांचं आंदोलन मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळत आहे. बिलं त्यांची चुकवली गेलेली आहे. एका कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे. त्यांचं नाव आहे गजानन देवकाते. त्यांची बिलं जी आहे ती अनेक वेळा खेपा मारूनही पुढे गेलेली नाही, त्यांना पैसे मिळालेले नाहीत. अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. तुम्हाला आठवतंय का ज्यावेळेला या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये फार मोठा दरोडा झाला तेव्हा उद्धवजी बोलले होते की जे घालायला आले, जे घालून गेले ते पश्चाताप होणार. आज त्यांना असा पश्चाताप झालाय की इकडे पण वाजलं जातंय, तिकडे पण वाजलं जातंय. आणि कंत्राटदार आहेत ते तुमच्या जीवावर आधी काम केलेली आहे, तर मग नुसतं असं नाही वाजणार, मग असं पण वाजणार. त्यामुळे आहे धोका. पण मग कंत्राटदार जे आहेत ते वारंवार आंदोलन करतात. नाही, देशाला कळून चुकलं ना की कंत्राटदार लॉबीला फसवून, कंत्राटदार लॉबीला वापरून हा जो काय सत्ता पलट झालाय तो आता मुंबईकर काय देशात कळत आहे. केशव सृष्टि के मुद्दे को लेकर जिस तरीके से महानगरपालिका ने फैसला किया, अब न्यूट्रल लोकेशन पर ले जाना चाहिए, आरएसएस की विचारधारा बच्चों के मन में डालने का काम कर रहे हैं, और क्या कहेंगे? खुलेआम वही दिख रहा है. हमारे पक्ष का कुछ आइडियोलॉजी होती है. हमेशा बाला साहब पूछते थे, जैसे हमारा पक्ष है तो हम क्या कहते हैं कि अरे बाबा हमारा पक्ष मीन बाला साहब का पक्ष है. शरद चंद्र जी पवार का पक्ष है. उनको कोई पूछता है तुम्हारा पक्ष का बाप कौन है, हम कहते हैं शरद चंद्र जी पवार है. पूरे देश के पार्टी देखो, माँ है बाप है, यहाँ तो पता ही नहीं चल रहा है कौन है.
आरएसएस है या भाजपा की जो पुरखों की लिस्ट है, अब ये कांग्रेस बोलेंगे हमारे पंडित जवाहरलाल नेहरू, वहाँ से चालू होते हैं। वैसा वहाँ दिखता नहीं, वहाँ एक ट्रेन यहाँ से आएगी, एक ट्रेन यहाँ से आएगी, कभी साथ चले, कभी बिखर जाए, यही चले। और मुझे लगता है मुंबई महानगर पालिका का पैसा खुद के लिए यूज करना गलत है। और हम कल पूछेंगे, ये आयुक्त को पूछेंगे, वो जो डीएमसी है, वो जो काम कर रही है, वो एक पक्ष के लिए काम करते, निपक्ष होके काम नहीं करते, ये हम आवाज उठाएंगे। क्या बच्चों के मन में जिस तरीके से आरएसएस की विचारधारा डालने का काम किया जा रहा है, आप लोग इसका विरोध करेंगे? ना, हम विरोध उस के लिए नहीं कर रहे। केशव सृष्टि क्यों? बच्चों का सहल है ना, तो बोलो ना एजुकेशन टूर है, और एजुकेशन भी टूर है। तो पहले अपने जो मुंबई महानगर पालिका इतनी सालों से, तो उनका जो कुछ बदलाव है वो पहला दिखाओ ना। जो पानी आता है, आजकल मुंबई में पानी नहीं है, लेकिन पानी की जो फिल्टरेशन होता है वो कैसा होता है, कितनी बड़ी बिल्डिंग है, कितनी हजारों करोड़ की टूटी लगती है, तो वो दिखाओ ना। वो नहीं दिखाएंगे। अपनी विचारधारा ठूस के भरने का कुछ इंतजाम हो रहा है, ऐसा लग रहा है, हम विरोध करें। मैम, मालेगांव का एक मैटर सामने आया है, जहाँ पर जो वहाँ की डेप्यूटी मेयर है, उन्होंने पीछे टीपू सुल्तान की तस्वीर लगाई है। विवाद पहले भी इसको लेकर गरमाया है, एक बार फिर से गरमा रहे हैं क्या? नहीं, वो मालेगांव का मुझे पता नहीं है और मैं उसके ऊपर बोलना नहीं चाहती। लेकिन ताई, जिस तरह से टीपू सुल्तान जैसे देखो जिसको प्लीज़, वो विवाद में मालेगांव है, उधर के मालेगांव के लोगों नहीं करना चाहिए। यहाँ कोई ऐसी ये करेंगे तो हम उसका करारा जवाब देंगे। रक्षाबंधन का त्यौहार है, कीर्ति सेनन का एक विज्ञापन आया है जिसमें वह एक डॉगी को राखी बांध रही है। राहुल गांधी भी उनके समर्थन में आए हैं। कुछ लोगों का ये कहना है उनका जो कपड़े का पहनावा है और डॉगी को राखी बांध रही है, वो उनका कहीं ना कहीं कुछ लोग विरोध कर रहे हैं। तो उन्होंने उसको लेकर माफी भी मांगी है और राहुल गांधी ने कीर्ति सेन का समर्थन किया। इस विज्ञापन को लेकर क्या कहना चाहते हैं कीर्ति सेन? देखो, राखी एक पवित्र बंधन है। राखी का मतलब क्या है? रक्षा करो। रक्षा चलने वाला भी कोई अपनी रक्षा करता है तो वो भाई बन जाता है। रक्षा करो है। रानी ने जब भी उनके ऊपर हमला हुआ तो उन्होंने राखी भेजी कि मेरा रक्षा करो। तो मुझे लगता है मैं उसका समर्थन नहीं करती हूँ डॉगी का, लेकिन एक जीव दूसरे जीव को प्रेम देता है, कुछ रक्षा और डॉग तो रक्षा ही करता है। क्यों आगे पीछे लेके घूमते हैं? तो ज़्यादा भरोसा तो उनके ऊपर रहता है। हमारे पंतप्रधान हो या राष्ट्रपति हो या बाहर के कोई भी आते हैं तो पहला उनको घुमाया जाता है, क्योंकि उनके ऊपर भरोसा रहता है, वो रक्षा करते हैं। हमारे घर में डॉग है ना, मैं खुलेआम कहना चाहती हूँ कि मेरे घर में जो डॉग है अभी 13 साल का है, मेरी लड़की, मेरी बहू और मेरी अभी पोती उसको राखी बांधती है, उसको भावबीज करती है। मीन एक प्यार है। और वो भी जब ये वो कोच पे 2-3 बार ऐसा हुआ, हमारा ध्यान नहीं था, वो गिरने वाली थी तो कोच के ऐसा जाके खड़ा हुआ कि जो पढ़ते पढ़ते उसको बचाया। तो भाई क्या खाली बोल नहीं सकते, डॉग करके उसका अपमान मत करो। जो एमपीएससी का एक एग्जाम था जो क्लर्क की इंस्पेक्टर, वो रद्द किया जा चुका है, क्या कहना चाहिए? तो क्या ये नीट परीक्षा कैंसिल होने के बाद, इतना सब नीट होने के बाद झेंजी, अल्फा झेंजी सब याद आता है, लेकिन जो सिस्टम है वो करेक्ट करने की याद नहीं आते। क्या बोलूँ?
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.